विविध मागण्यांसाठी कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। वाढत्या महागाईला आळा घाला, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबवा, कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी, नियमित कामांसाठी कंत्राटी कामगार नेमू नयेत, सर्व कामगारांना पेन्शन लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। केंद्रीय कामगार संघटनांनी ठरविलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या अंतर्गत कामगार प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील सर्व कामगार संघटनांनी इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन लढा उभारला आहे। त्या अंतर्गत कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम व इतर संघटनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यामध्ये आयटक, सिटू, हिंदू मजदूर सभा, सर्व श्रमिक संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, नॅशनल फेडरल ऑफ पोस्टल एम्प्लॉईज आदी संघटना सहभागी झाल्या होत्या। जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे झाला पाहिजे, तसेच ही प्रणाली सक्षम व्हायला हवी। 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना महिन्याला 1 गॅस सिलेंडर अनुदानित दराने मिळाला पाहिजे। सर्व उद्योगधंद्यांमधील किमान वेतन 10,000च्या वर निश्चित करावे। असंघटित कामगारांना सर्व सामाजिक सुरक्षा लागू करण्याकरिता राष्ट्रीय निधीची तरतूद करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या।